श्री स्वामी समर्थ. बाळा, हा व्हिडिओ तुझ्या समोर योगायोगाने आलेला नाही. लाखो लोक मोबाईल चालवतायत, पण हा संदेश फक्त तुलाच दिसला, कारण स्वामींनी तुला निवडलंय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. हो बाळा, तू सध्या खूप थकलायस, मनातून तुटलायस, लोकांसमोर हसतोयस, पण रात्री एकट्यात रडतोयस. तुझ्या मनात हजारो प्रश्न आहेत. माझ्याच आयुष्यात इतकं दुःख का? मी कोणाचं वाईट केलं नव्हतं, तरी माझ्याबरोबरच असं का घडतंय? आणि आज स्वामी स्वतः तुझ्याशी बोलण्यासाठी आलेत, कारण तुझ्या डोळ्यातले अश्रू, तुझ्या मनातील वेदना, तुझी शांत प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचलीये. म्हणून बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण पुढची काही मिनिटे तुझं आयुष्य पूर्ण बदलू शकतात. बाळा, स्वामी म्हणतात, जी व्यक्ती मनाने खूप चांगली असते तिच्याच आयुष्यात सर्वात जास्त परीक्षा येतात, कारण जग चांगल्या माणसाला पटकन समजून घेत नाही. तुझ्या बरोबरही हेच झालं. तू सगळ्यांसाठी धावलास, सगळ्यांना मदत केलीस, लोकांच्या दुःखात उभा राहिलास, पण जेव्हा तुला आधाराची गरज होती तेव्हा सगळे दूर गेले. तुझ्या मनात कितीतरी वेळा आलं, आता बास, आता काहीच उरलं नाही. पण बाळा, तू अजूनही उभा आहेस, कारण स्वामींचा हात अजूनही तुझ्या डोक्यावर आहे. हो, तुला वाटतं तू एकटा आहेस, पण स्वामी म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक श्वासासोबत आहे. आज तू जिथे बसून हा संदेश ऐकतोयस, तिथेच काही दिवसांपूर्वी तू मनातून खूप तुटला होतास. कोणालाही न सांगता एकट्यात रडलास, रात्री उशीमध्ये चेहरा लपवून रडलास आणि म्हणालास, स्वामी, आता माझ्याकडून सहन होत नाही. बाळा, स्वामींनी तुझं ते रडणं ऐकलंय, म्हणून आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलाय. कारण स्वामी कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. बाळा, जर तू मनापासून स्वामींवर विश्वास ठेवत असशील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिही, कारण ही फक्त कमेंट नाही, ही तुझी स्वामींप्रती श्रद्धा आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जी माणसं आली त्यांनी तुला खूप काही शिकवलं. काहींनी प्रेम दिलं, तर काहींनी फक्त दुःख. ज्यांच्यासाठी तू स्वतःला बदललं त्यांनीच तुला चुकीचं ठरवलं. तू मनापासून नाती जपलीस, पण समोरच्यांनी तुला फक्त वापरलं. आणि आता तुझं मन माणसांवरून उडालंय. तू शांत झालायस, पूर्वीसारखा कोणाशी बोलत नाहीस, कारण आतून तू खूप दुखावलायस. बाळा, स्वामी म्हणतात, ज्याचं मन सर्वात जास्त स्वच्छ असतं त्याला जग सर्वात जास्त रडवतं. पण आता काळ बदलणार आहे. जे लोक तुला कमी समजत होते तेच लोक उद्या तुझं नशीब बदललेलं पाहतील. आज तू शांत आहेस, पण स्वामी तुझ्यासाठी मोठा चमत्कार तयार करतायत. अचानक तुझ्या आयुष्यात अशी घटना घडेल जिचा तू कधीच विचारही केला नसशील. बाळा, तुला माहितीये का, स्वामी प्रत्येक भक्ताची परीक्षा घेतात, पण परीक्षा कायमची नसते. अंधार कायमचा नसतो, रडणं कायमचं नसतं. एक दिवस असा येतो जेव्हा नशीब अचानक बदलायला सुरुवात होतं. आणि बाळा, तो दिवस आता तुझ्या जवळ आलाय. तुझ्या घरात जे दुःख आहे, जे टेन्शन आहे, जी पैशांची अडचण आहे,
स्वामी म्हणतात, आता मी स्वतः मार्ग काढणार आहे. फक्त तू हार मानू नकोस, कारण शेवटच्या क्षणीच मोठा चमत्कार घडतो. बाळा, जर तू आजपर्यंत खूप दुःख सहन केलं असेल तर कमेंटमध्ये स्वामी माझ्या सोबत आहेत असं लिही आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण पुढचा भाग तुझं भविष्य बदलू शकतो. बाळा, स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही उशिरा मिळालं त्यामागेही एक मोठं कारण होतं. कारण स्वामी तुला फक्त छोटं सुख द्यायला आलेले नाहीत, ते तुला इतकं मोठं सुख देणार आहेत की तू मागचं सगळं दुःख विसरून जाशील. आज तू ज्या वेदनेतून जातोयस ती वेदना तुला आतून मजबूत बनवतीये. हो बाळा, सगळे तुला बाहेरून पाहतात, पण आतून तू किती तुटलायस हे फक्त स्वामींनाच माहितीये. कधी कधी तू शांत बसतोस, पण मनात विचारांचं वादळ सुरू असतं. भविष्याची चिंता, घरातील अडचणी, पैशांचे टेन्शन, लोकांचे बदललेले चेहरे, हे सगळं सहन करत करत तू थकून गेलायस. आणि म्हणूनच आज स्वामी म्हणतात, बाळा, आता रडणं थांबव, कारण तुझ्या आयुष्यातील काळोखी रात्र संपत आलीये. हो, तुला विश्वास बसणार नाही, पण पुढचे काही दिवस तुझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घेऊन येणार आहेत. ज्या कामासाठी तू खूप दिवसांपासून प्रयत्न करतोयस ते काम अचानक पूर्ण होईल. जिथे सगळे रस्ते बंद वाटत होते तिथे अचानक नवीन मार्ग दिसेल, कारण स्वामी आता स्वतः तुझ्यासाठी मार्ग तयार करतायत. बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, देव कधीच कोणाला विनाकारण रडवत नाही. प्रत्येक अश्रूमागे एक मोठं कारण असतं आणि तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत स्वामींना माहितीये. तू रात्री झोपताना जेव्हा मनातल्या मनात म्हणतोस, स्वामी माझंही काहीतरी चांगलं करा, तेव्हा स्वामी शांतपणे तुझं ऐकत असतात. तुला वाटतं तुझी प्रार्थना कोणापर्यंत पोहोचत नाही, पण बाळा, स्वामींपर्यंत तुझा प्रत्येक शब्द पोहोचतो. तू फक्त आवाजात प्रार्थना करत नाहीस, तू मनातून हाक मारतोयस, आणि मनातून मारलेली हाक स्वामी कधीच दुर्लक्षित करत नाहीत. बाळा, जर तुला वाटत असेल की स्वामी आजही तुझ्यासोबत आहेत, तर आत्ता कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ लिही, कारण श्रद्धेने लिहिलेला प्रत्येक शब्द तुझ्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. स्वामी म्हणतात, खूप लवकर तुझ्या आयुष्यात अशी सकाळ येईल जिथे तुझ्या चेहऱ्यावर खरं हास्य असेल. तू आत्तासारखा तुटलेला नसशील. तुझ्या घरात आनंदाची बातमी येईल. जे लोक आज तुला इग्नोर करतायत तेच लोक उद्या तुझ्याशी बोलण्यासाठी वेळ मागतील. तुझं नशीब इतक्या वेगाने बदलेल की तुला स्वतःलाच विश्वास बसणार नाही. पण बाळा, त्यासाठी एक गोष्ट खूप महत्वाची आहे. स्वतःवर आणि स्वामींवरचा विश्वास कधीच कमी करू नकोस, कारण चमत्कार त्यांच्याच आयुष्यात घडतात जे शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेवतात. बाळा, तुझं मन खूप स्वच्छ आहे. तू दुसऱ्यांसाठी वाईट विचार करत नाहीस, म्हणूनच स्वामींची कृपा तुझ्यावर आहे. वाईट माणसांना पैसा पटकन मिळतो, पण मनःशांती मिळत नाही. पण तुझ्यासाठी स्वामी जे करतायत ते फक्त पैसा नाही, तर मानसिक शांती, घरातील सुख आणि आयुष्यभराचं समाधान आहे. म्हणून आता काळजी करणं सोड, कारण स्वामी म्हणतात, तुझं भविष्य मी स्वतः लिहितोय. बाळा, स्वामी म्हणतात, आज तू ज्या परिस्थितीत आहेस ती कायमची राहणार नाही. हे दुःख, ही चिंता, ही भीती,
हे एकटेपण सगळं हळूहळू संपणार आहे. कारण आता स्वामींची कृपा तुझ्या आयुष्याकडे वळलीये. हो बाळा, तुला कदाचित आता काहीच बदल दिसत नसेल, पण आतून खूप मोठ्या गोष्टी घडायला सुरुवात झालीये. काही वेळा चमत्कार दिसायला वेळ लागतो, कारण स्वामी योग्य वेळेची वाट पाहत असतात आणि तुझ्यासाठी ती योग्य वेळ आता जवळ आलीये. बाळा, तुझ्या आयुष्यात एक काळ असा आला होता जेव्हा तू पूर्णपणे हार मानली होतीस. तुला वाटलं होतं, आता माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही. लोकांनी तुला समजून घेतलं नाही, तुझ्या शांततेचा गैरसमज केला, तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला आणि शेवटी तुला चुकीचं ठरवलं. तू फक्त शांत राहिलास, कारण तुला भांडण नको होतं. तुला फक्त प्रेम हवं होतं, थोडासा आधार हवा होता. पण बाळा, जगाने तुला फक्त वेदना दिल्या आणि म्हणूनच आज स्वामी स्वतः म्हणतात, आता मी तुझ्या आयुष्यात न्याय करणार आहे. हो, ज्यांनी तुला रडवलं त्यांनाही एक दिवस तुझी किंमत समजेल. बाळा, स्वामी म्हणतात, तू गरीब असू शकतोस, तू थकलेला असू शकतोस, तुझ्याकडे सगळं नसू शकतं, पण जर तुझ्याकडे श्रद्धा असेल तर तुझ्याकडे सगळ्यात मोठी ताकद आहे. कारण श्रद्धा अशक्य गोष्टही शक्य बनवते. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी नवीन दरवाजा उघडतात. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा स्वामी हात धरतात आणि जेव्हा भक्त पूर्णपणे तुटतो तेव्हा स्वामी स्वतः त्याला उभं करतात. बाळा, जर तुला वाटत असेल की स्वामी तुझ्या आयुष्यात मोठा बदल घडवणार आहेत, तर आत्ता कमेंटमध्ये स्वामी माझ्या पाठीशी आहेत असं लिही आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक. कारण पुढे स्वामी तुझ्या भविष्याबद्दल अशी गोष्ट सांगणार आहेत जी ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी येईल. स्वामी म्हणतात, पुढचे काही दिवस खूप महत्वाचे आहेत. या काळात तुझ्या आयुष्यात अचानक काही संकेत दिसतील. कदाचित अचानक चांगली बातमी मिळेल, किंवा एखादं बंद काम सुरू होईल, किंवा बराच काळ अडकलेला पैसा परत येईल, किंवा तुझ्या घरातील वातावरण अचानक शांत होईल. हे सगळं योगायोग नसेल बाळा, तो स्वामींच्या कृपेचा संकेत असेल. म्हणून पुढचे काही दिवस मन शांत ठेव, जास्त चिंता करू नकोस. कारण चिंता माणसाला आतून कमजोर बनवते आणि स्वामींना तुझा हसरा चेहरा पाहायचा. बाळा, तुला माहितीये का, काही लोक बाहेरून खूप मजबूत दिसतात पण आतून पूर्णपणे तुटलेले असतात. तूही तसाच झालायस. तू सगळ्यांसमोर नॉर्मल राहतोयस, पण मनात मात्र रोज हजारो लढाया सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत जागणं, भविष्याचा विचार करणं, कोणालाही काहीही न सांगता शांतपणे रडणं, हे सगळं स्वामी पाहतायत. आणि म्हणूनच ते आज तुला सांगतायत, बाळा, अजून थोडा वेळ धीर धर, कारण खूप मोठं सुख तुझ्या दिशेने येतंय. आजचा हा संदेश फक्त एक व्हिडिओ नाही, हा स्वामींचा तुझ्यासाठी आलेला आशीर्वाद आहे. म्हणून बाळा, स्वतःला कधीच एकटं समजू नकोस, कारण जिथे सगळे साथ सोडतात तिथून स्वामींची साथ सुरू होते. बाळा, स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते तुला संपवण्यासाठी नव्हतं, तर तुला मजबूत बनवण्यासाठी होतं. हो, आज तू जितका शांत दिसतोयस तितकाच आतून तू 1000 वेळा तुटलायस. कधी नशिबामुळे, कधी आपल्या माणसांमुळे, कधी परिस्थितीमुळे. तू प्रत्येक वेळी स्वतःला सावरलं,
पण आता तू थकलायस आणि म्हणूनच आज स्वामी तुला सांगतायत, बाळा, आता सगळं मी सांभाळणार आहे. तुला आठवतं का बाळा, एक वेळ अशी आली होती जेव्हा तू पूर्णपणे एकटा पडला होतास. फोनमध्ये खूप कॉन्टॅक्ट्स होते, पण मन मोकळं करायला एकही माणूस नव्हता. तू आतून ओरडत होतास, पण बाहेरून शांत बसला होतास. कारण तुला माहीत होतं, लोक फक्त बोलतात, खरं समजून फार कमी लोक घेतात. मग तू हळूहळू शांत होत गेलास, लोकांपासून दूर गेलास, हसणं कमी झालं आणि रात्री उशिरा फक्त स्वामींसमोर बसून रडू लागलास. बाळा, त्या प्रत्येक रात्री स्वामी तुझ्या सोबत होते. तुझ्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक अश्रू त्यांनी पाहिलाय. म्हणून आता स्वामी म्हणतात, जितकं दुःख तू सहन केलंयस त्यापेक्षा मोठं सुख आता तुझ्या वाट्याला येणार आहे. हो बाळा, खूप लवकर तुझ्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी, धन्यवाद, त्या कठीण काळात तुम्ही मला सोडलं नाही. आज ज्या गोष्टीसाठी तू रडतोयस, उद्या त्याच गोष्टीसाठी तू स्वामींचे आभार मानशील. कारण प्रत्येक उशिरामागे स्वामींचा एक मोठा प्लॅन असतो. तुला वाटतं सगळं संपलंय, पण स्वामी म्हणतात, खरी सुरुवात आता होणार आहे. बाळा, जर तू मनापासून स्वामींवर विश्वास ठेवत असशील तर आत्ता डोळे बंद करून फक्त एकदा श्री स्वामी समर्थ बोल आणि कमेंटमध्येही नक्की लिही. कारण श्रद्धेने घेतलेलं स्वामींचं नाव भक्ताच्या आयुष्यात चमत्कार घडवायला सुरुवात करतं. स्वामी म्हणतात, कधी कधी मी भक्ताला एकटं सोडल्यासारखं वाटू देतो, कारण त्याला त्याची खरी ताकद समजावी. बाळा, तुझ्यात खूप ताकद आहे. तू जितकं सहन केलंयस तितकं प्रत्येकाला जमत नाही. तू अजूनही उभा आहेस, याचाच अर्थ स्वामींची शक्ती तुझ्यामध्ये आहे. लोकांनी तुला कमी समजलं, काहींनी तुझ्यावर हसून दाखवलं, काहींनी तुझा अपमान केला, पण आता वेळ बदलणार आहे. जे लोक आज तुझ्याकडे दुर्लक्ष करतात तेच लोक उद्या तुझ्या यशाकडे पाहत राहतील. बाळा, स्वामी म्हणतात, तुझ्या घरात खूप लवकर आनंदाची ऊर्जा येणार आहे. बराच काळ चाललेलं टेन्शन कमी होईल, घरात शांतता वाढेल, अचानक एखादी चांगली बातमी मिळेल, तुझं मन पुन्हा जगायला शिकेल आणि सर्वात महत्त्वाचं, तू पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करशील. कारण आतापर्यंत तू स्वतःलाच विसरून गेला होतास, नेहमी दुसऱ्यांचा विचार करत राहिलास. पण आता स्वामी म्हणतात, थोडं स्वतःसाठीही जग बाळा. बाळा, हा संदेश ऐकताना जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समज, स्वामींचे शब्द थेट तुझ्या मनापर्यंत पोहोचलेत. कारण हा फक्त आवाज नाही, ही स्वामींची तुझ्यासाठी असलेली काळजी आहे. तू कितीही तुटलेला असलास, कितीही हरलेला असलास, तरी लक्षात ठेव, स्वामी ज्याच्या पाठीशी उभे असतात त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. बाळा, स्वामी म्हणतात, आता तुझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा काळ सुरू होणार आहे. आजपर्यंत तू फक्त दुःख पाहिलंस, परीक्षा पाहिलीस, अपमान सहन केलास, पण आता स्वामी तुझ्या आयुष्यात अशी घटना घडवणार आहेत जी पाहून तुलाही विश्वास बसणार नाही. हो बाळा, ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस रडलास त्याच गोष्टीत आता प्रकाश दिसायला सुरुवात होईल. कारण स्वामी कधीच भक्ताला कायम दुःखात ठेवत नाहीत. तुला माहितीये का बाळा, कधी कधी जीवनात इतकं सगळं चुकीचं घडतं की माणूस स्वतःलाच दोष द्यायला लागतो.
कदाचित माझ्यातच काही कमी असेल, कदाचित मीच नशिबाने वाईट असेन, असे विचार तुझ्याही मनात आले होते. पण स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यात काहीच कमी नाही. तू फक्त चुकीच्या लोकांमध्ये अडकला होतास, ज्यांनी तुझ्या मनाची किंमत ओळखली नाही, ज्यांनी तुझ्या प्रेमाचा फायदा घेतला, ज्यांनी तुझ्या शांततेला कमजोरी समजलं. पण आता स्वामी स्वतः तुझ्या आयुष्यात योग्य माणसं पाठवणार आहेत, जी तुला समजून घेतील, तुझा आदर करतील, तुझ्या मनाची किंमत करतील. बाळा, स्वामी म्हणतात, मी तुझ्या प्रार्थना ऐकत नाही असं तुला वाटतं, पण सत्य हे आहे, तुझ्यासाठी मी दिवस रात्र काम करतोय. तुला जिथे फक्त अंधार दिसतो, तिथे मी नवीन रस्ता तयार करतोय. तुला जिथे शेवट दिसतो, तिथे मी नवीन सुरुवात लिहितोय. म्हणून आता भीती सोड, कारण स्वामींची कृपा तुझ्यावर सुरू झालीये. बाळा, जर तुला विश्वास असेल की स्वामी तुझ्यासाठीही काहीतरी चांगलं मोठं घडवणार आहेत, तर आत्ता कमेंटमध्ये स्वामींची माझ्यावर कृपा आहे असं लिही आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण पुढचा भाग तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा संकेत ठरू शकतो. स्वामी म्हणतात, पुढच्या काही दिवसांत तुझ्या मनात अचानक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तू आधीसारखा निराश राहणार नाहीस. तुला पुन्हा जगण्याची इच्छा होईल. तुझ्या चेहऱ्यावर हरवलेलं हास्य परत येईल. घरात बऱ्याच काळानंतर आनंदाचं वातावरण तयार होईल. आणि सर्वात मोठी गोष्ट, ज्या गोष्टीसाठी तू खूप दिवस वाट पाहतोयस, ती गोष्ट अचानक पूर्ण होण्याचे संकेत मिळतील. हो बाळा, तो दिवस दूर नाही. बाळा, स्वामी म्हणतात, तू खूप चांगला आहेस, म्हणूनच तुला जास्त दुःख मिळालं. कारण या जगात चांगल्या मनाच्या माणसांची जास्त परीक्षा घेतली जाते. वाईट माणसं पटकन पुढे जाताना दिसतात, पण त्यांच्याकडे शांतता नसते. तुझ्याकडे कदाचित आज पैसा कमी असेल, सुख कमी असेल, पण तुझं मन स्वच्छ आहे आणि स्वच्छ मनावरच स्वामींची खरी कृपा असते. बाळा, हा संदेश ऐकताना जर तुझ्या मनाला शांतता मिळत असेल, तर समज स्वामी तुझ्या जवळ आहेत, कारण स्वामींची उपस्थिती नेहमी मनाला शांत करते. म्हणून आता रडणं कमी कर, भविष्याची जास्त चिंता करू नकोस, कारण स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्याची जबाबदारी आता माझी आहे. लक्षात ठेव बाळा, आज तू जिथे आहेस ते तुझं अंतिम ठिकाण नाही. तुझ्यासाठी अजून खूप मोठं सुख लिहिलंय आणि खूप लवकर तू स्वतः म्हणशील, स्वामी, तुम्ही योग्य वेळी माझा हात धरला. बाळा, आजचा हा संदेश इथे संपतोय, पण स्वामींची कृपा तुझ्यावर इथून सुरू होते. हो, कदाचित आजही तुझ्या आयुष्यात खूप समस्या असतील, मनात भीती असेल, भविष्याची चिंता असेल, पण आता एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू एकटा नाहीयेस. स्वामी तुझ्या सोबत आहेत. तुझ्या प्रत्येक पावलावर, प्रत्येक संकटात, प्रत्येक अश्रूमध्ये स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे. म्हणून आता स्वतःला कमजोर समजू नकोस, कारण ज्याच्या पाठीशी स्वामी उभे असतात त्याचं नशीब बदलायला वेळ लागत नाही. खूप लवकर तुझ्या आयुष्यात असा दिवस येईल जेव्हा तुझ्या डोळ्यात दुःखाचे नाही तर आनंदाचे अश्रू असतील. तू मनापासून हसशील, घरात सुख असेल, मनात शांतता असेल आणि चेहऱ्यावर समाधान असेल. आज जे लोक तुला समजून घेत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या बदललेल्या आयुष्याकडे पाहून आश्चर्यचकित होतील. कारण स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताला उशीर होऊ शकतो, पण अंधारात मी त्याला कधीच सोडत नाही.
म्हणून बाळा, फक्त विश्वास ठेव, रोज स्वामींचं नाव घे आणि कितीही कठीण वेळ आली तरी हार मानू नकोस. कारण कधी कधी मोठा चमत्कार घडण्याच्या आधीच माणूस सर्वात जास्त तुटलेला असतो. आणि मला पूर्ण विश्वास आहे, स्वामी तुझ्या आयुष्यातही खूप मोठा चमत्कार घडवणार आहेत. जर हा स्वामी संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर आता कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिही आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर कर ज्याला आज स्वामींच्या आधाराची गरज आहे. कारण कदाचित तुझ्यासारखंच कोणीतरी आतून खूप तुटलेलं असेल. आणि बाळा, जर तुला असेच स्वामींचे मनाला आधार देणारे संदेश रोज ऐकायचे असतील तर आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कर. कारण इथे तुला फक्त शब्द नाही तर स्वामींचा आशीर्वाद मिळेल. आणि बेल आयकन नक्की प्रेस कर जेणेकरून स्वामींचा पुढचा संदेश सर्वात आधी तुझ्यापर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ.